कारखान्यात प्रत्यक्ष काम न करणाऱ्या कामगारांची माथाडी मंडळाकडे कथितपणे बेकायदेशीर नोंदणी करण्यात आल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आले। संबंधित नोंदणीची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस सागर माने यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी माथाडी मंडळाच्या कार्यालयावर धडक देत आंदोलन केले। एका संघटनेच्या दबावाखाली 32 कामगारांची नोंदणी करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। संबंधित कामगार पूर्वी कारखान्यात काम करत होते, मात्र सध्या ते काम करत नसल्याने प्रत्यक्ष काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे। तसेच महिला कामगारावरही बेरोजगारीची वेळ येऊ शकते अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली। सांगलीच्या माथाडी मंडळाने कोणत्या संघटनेच्या दबावाखाली ही नोंदणी केली याचे स्पष्टीकरण द्यावे, तसेच प्रत्यक्ष काम न करणाऱ्या कामगारांची नोंदणी कोणाच्या दबावामुळे करण्यात आली याची चौकशी करावी अशी मागणी करणारे निवेदन मंडळाला देण्यात आले। या 32 कामगारांची केलेली बेकायदेशीर नोंद तात्काळ रद्द करण्याची मागणी केली। यावेळी मंडळाचे सदस्य विक्रम वाघमोडे, वनिता पाटोळे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते। कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। दरम्यान येत्या 14 ऑगस्ट रोजी बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे लेखी पत्र माथाडी मंडळाच्या वतीने देण्यात आल्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले। संबंधित घटनेची चौकशी करून कथित बेकायदेशीर नोंदणी कमी करण्यात आली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सागर माने यांच्यासह कामगारांनी दिलाय। माथाडी बोर्डाने जी काही 32 लोकांची नोंदणी करून घेतलेली आहे ती नोंदणी कशाच्या आधारे केलेली आहे याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। प्रत्यक्षात जे कामावर लोक काम करतात ते साईडलाच ठेवलेत आणि जे कामावर नाहीत त्या लोकांची नोंदणी करून माथाडी बोर्डानं अवैधरित्या नोंदणी केलेली आहे आमचे असं म्हणणं आहे। तरी ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे। आणि निवेदन दिलं काय झाली या निवेदनात साहेबांनी आता आम्हाला पत्र दिले की 14 तारखेला तुमची मिटिंग लावतो आणि त्या मिटिंगात तुमचं जे काय म्हणणं आहे ते अध्यक्षांसमोर मांडा। पण जे काय माथाडी बोर्डात जे चाललेलं आहे एखाद्या संघटनेला हाताशी धरून वन साइड कार्यक्रम, हा वन साइड कार्यक्रम कधी शक्य होऊ देणार नाही। आणि तसं काय होत असेल तर पूर्ण महाराष्ट्रातून किंवा जिल्ह्यातून यावरती आवाज उठवला जाईल आणि ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू। आणि सध्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांचे सोलापूर जिल्ह्यापासून ह्या संघटनेशी हात मिळवणे आहे। सोलापूर जिल्ह्यात असताना ह्यांनी काय काय केलं त्याची पण चौकशी झाली पाहिजे। आता सुद्धा त्या संघटनेला हाताशी धरून अध्यक्षांचं काम चालू आहे, तर तसं न होता प्रत्यक्षात आम्हालाही आमचं म्हणणं मांडून घेण्यासाठी आम्हाला प्रत्यक्षात मिटिंग मध्ये घेतलं पाहिजे। आणि जे काय 32 लोकांची नोंदणी झाली त्याची पहिली सखोल चौकशी झाली पाहिजे आणि नाही आमच्या कामगारांना न्याय मिळेल। प्रत्यक्षात 2016 जी काय सांगतो प्रत्यक्षात जे कामावर आहे त्यांना प्राधान्य पहिलं, तर तसं न होता प्रत्यक्षात कामावर त्यांना साईडलाच आणि जे कामावर नाहीत त्या लोकांची नोंदणी करून घेतलं। आणि ह्या नोंदणी करून घेताना हे कुठे या नोंदणी करून घेताना एका दिवसात हा अर्ज वाटप झालेला आहे। 12/2/2025 ला अर्ज वाटप झाला आणि 18/2/2025 नोंदणी करून घेतल्या। या 8 दिवसात काय नोंदणी तुम्ही चौकशी केली? हे अर्ज हे माणूस कुठे काम करतोय, आता सध्या काय करतोय, कुठलं तुम्ही इन्स्पेक्शन करता हा माणूस तुम्हाला दिसला का? किंवा निरीक्षकाने ते जाऊन पाहिलं का बाबा हा माणूस कामाला आहे का? मालकाकडे चौकशी केली का? कशाच्या आधारे तुम्ही नोंदणी केल्या? तर ह्या नोंदण्या अवैध आहेत, ह्या नोंदण्या रद्द झाल्या पाहिजे, ही सखोल चौकशी झाली पाहिजे। तसं न झाल्यास ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू आणि उपोषणाला बसू। तर आता कायदा सांगतोय की माथाडी जे कामगार त्यांची नोंदणी ही तिथं प्रत्यक्षात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी झाल्या पाहिजेत। तसं न होता 2025 मध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये या लोकांच्या नोंदी झाल्या त्यावेळेला ही आमची बाकीची जी माणसं आहेत तिथे प्रत्यक्षात काम करते ते काम करत होते आणि आता ज्या 32 लोकांच्या नोंदणी झालेल्या आहेत ती लोक तिथं काम ह्या 10-15 वर्षापूर्वी ती काम सोडून गेले आहेत, ती काम करत नाहीत, तरी सुद्धा त्यांच्या नोंदी झालेल्या आहेत। मग यामध्ये आता या मार्केट यार्ड असू दे किंवा MIDC असू दे, पूर्ण MIDC मध्ये ही चर्चा आहे की पैसे घेऊन त्या 32 लोकांच्या नोंदी या झालेल्या आहेत। त्याचबरोबर आमच्या वनिता पाटोळे यांचा म्हणजे सचिवांनी सहज म्हटले की तुम्हाला या कायद्याचं ज्ञान नाही आहे, कायदा तुम्हाला माहित नाही आहे किंवा तुमचा अर्ज जो आहे इन्स्पेक्शन जे आहे 2011 साली झाले त्यानुसार त्यांच्या नोंदी झाल्या, पण 2011 साली नोंदी झाल्या असं तुम्ही असं म्हणताय, इन्स्पेक्शन झालं म्हणताय, पण त्यांच्या नोंदी कधी झाल्या? 15 वर्षानंतर 2025 ला झाल्या, बरोबर आहे? आमच्यावर हा अन्याय व्हायला लागलाय। आणि सचिवांनी जे म्हणणं आहे की तुम्हाला कायदा माहित नाही किंवा एखाद्या विधवा महिलेशी तुम्ही बोलताना कायद्याचं भान ठेवावं आणि त्यांचा सन्मान हा करायला पाहिजे आणि त्यांनी त्यांची माफी रितसर लेखी माफी मागितली पाहिजे। पाटोळे सर्व्हिस स्टार्ट लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे आणि 32 लोकांची जे नोंदणी झालेत ना
ते चुकीच्या पद्धतीने झालेत. आणि माझे जे आता जे कामगार काम करत आहेत त्यांचं नोंद नाही. आणि जेव्हा इन्फेक्शन झालं तेव्हा आमचे कामगार होते. आणि ही कामगार म्हणजे आमच्या कामगार अन्याय झाला आणि हे कामगार बिनकामाचं म्हणजे पैसे घेऊन यांच्या नोंदणी झालेली. आणि ही यांची सकट चौकशी झाली पाहिजे 32 लोकांची. आणि परत हे लेंगरे आणि सचिव हे अध्यक्ष सोलापूरचे होते यांची पण चौकशी. सोलापूर जिल्ह्यापासून हात मिळवणे चालू आहे. आणि आमच्या कामगारांना न्याय मिळावा आणि या 32 लोकांचे नाव हे करावं. चौकशी पण झाली पाहिजे, रद्द झाले पाहिजे.